कोणाचा ताळमेळ नाही, शिंदे गटामध्ये कोणाचा कोणाशी ताळमेळ नाहीये, कारण तिथे अंधधुंदी कारभार चाललेला आहे. ज्यावेळेस ते काय मुख्यमंत्री झाले त्यावेळेस त्यांनी सगळ्या लोकांना पैसे देऊन खरेदी केलं आणि ह्याच आमिषाला वळून काही लोक गेलेली आहेत. पण नक्कीच आता तिथल्या बऱ्याच लोकांना पश्चाताप होतोय, कारण स्वतः ते शिंदे कोणाकडेही बघत नाहीयेत. हे जे मधले जे एजंट आहेत त्यांनीच फसवलं, मलाही त्यांनी फसवलं असं मी जाहीर इथे सांगते. आणि पुन्हा एकदा मी माझ्या माहेरी घरी आली त्याबद्दल मला खरंच खूप आनंद वाटतोय. माझ्या घरी आली त्याबद्दल मला खरंच खूप बरं वाटतंय, कारण 35 वर्ष मी प्रामाणिक संघटनेचं काम केलेली व्यक्ती आहे आणि मला आज खरंच इतका आनंद झालाय. आणि माझ्या सगळ्या पदाधिकारी गेली पोपनीस भाई आणि मी जवळजवळ 5 वर्ष विभाग प्रमुख म्हणून आम्ही दोघांनी एकत्र काम केलं. त्यांनी मला खूप चांगली साथ दिली. त्याच्यानंतर विभाग प्रमुख उदयजी पाटेकर, आम्ही दोघांनी 2 वर्ष काम केलं. पण मी माझ्या स्वतःहून काही कारणास्तव म्हणजे जे आमच्या विभागात काही थोडंफार हेवेदेवे होते त्या कारणास्तव मी रागाने गेली होती. पण खरंच मी माझ्या मनाने स्वतःहून दिलगिरी व्यक्त करते, कारण मला हे जाण्यामध्ये काही इंटरेस्ट नव्हता, ते पदात पण तिथे काही इंटरेस्ट नव्हता. पण लोकांनी तिथे जाऊ नये अशी मी सगळ्यांना विनंती करते. आणि जे गेलेले आहेत त्यांनी परत आपल्या घरी यावं, कारण जे प्रेम मातोश्रीला मिळतं ते कुठेही मिळू शकत नाही. मला वहिनींनी 2 दिवसामध्ये इतकं म्हणजे माझ्याशी बोलल्या ना, तर मला इतकं बरं वाटलं का मी 2 रात्र एवढी शांत झोपली. म्हणजे मासाहेबांसारखीच जागा आज वहिनी आपल्या चालवत आहेत आणि वहिनींनी मला एवढं सांभाळून घेतलं त्याबद्दल वहिनींचं पण खूप खूप आभार. आणि साहेब तर आपले सगळ्यांनाच माहिती आहे, बाहेर लोक बोलतात उद्धव साहेबांसारखा माणूस कोणी नाही. खरंच लोक बाहेर बोलतात आणि उद्धव साहेबांसारखी खरंच कोणतीच व्यक्ती अशी होऊ शकत नाही. मुख्यमंत्री असताना तर त्यांनी खूप चांगलंच केलेलं आहे, पण आताही साहेब एवढे सगळे नगरसेवक निघून जात आहेत पण साहेब त्यांच्या जागेवर ठाम आहेत. आणि आजही त्यांना वाटतं आपली शिवसेना ही मोठी होणार आणि नक्कीच शिवसेना मोठी होणार. धनुष्यबाण आपल्याला मिळो न मिळो पण आपली शिवसेना आपण सगळ्यांनी मिळून आपण मोठी करूया. साहेब मला जो आदेश देतील, जी काही सूचना देतील त्याचं मी नक्कीच साहेब पालन करेल. आपण जी जबाबदारी मला द्याल ती मी स्वीकारेल. एवढंच बोलते आणि इथेच थांबते. साहेबांचे एकदा आभार मानते, वहिनींचे आभार मानते, राऊत साहेबांचे आभार, आपले आमदार आहेत परब साहेब, पोपनीस भाई यांचे सगळ्यांचे आभार मानते आणि इथेच थांबते. जय हिंद, जय महाराष्ट्र. उद्धव साहेब आगे बढ़ो.